24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। नमस्कार, न्यूज 24 घडामोडीमध्ये आपले स्वागत आहे। नगर शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्राधान्य देण्याची आवश्यकता असताना नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यापासूनच खून, चोऱ्या, जाळपोळ अशा अनेक घटना घडल्यात। याच दरम्यान अहमदनगर जिल्ह्यात होणाऱ्या मोठमोठाले गुन्हे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आलेत। परंतु शहरातील हे गुन्हे करणारे गावगुंड यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासनासमोर हे मोठं आव्हान असणार आहे। स्थानिक परिसरात दहशत निर्माण करणारे सराईत गुंड कायद्याचं उल्लंघन करून शहरात दर काही दिवसांनी घडणारे गुन्हे यामुळे कायदा आणि सुव्यवस्था कोलमडल्याचं चित्र निर्माण झालंय। दरम्यान कालच नगर शहरातील गुलमोहर रोड परिसरातील असलेल्या किर्लोस्कर कॉलनीमध्ये 2 अज्ञात लोकांनी बन्सी महाराज मिठाईवाले यांचे संचालक धीरज जोशी यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय। या हल्ल्यात धीरज जोशी गंभीर जखमी झाली असून हल्ल्याच्या ठिकाणी एक तलवार आणि गावठी पिस्टल सापडून आलंय। मात्र हा हल्ला कशामुळे झाला अद्याप कळलं नाहीये। तर या प्रकरणाच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेनं 3 पथकं रवाना केली आहेत। त्यामुळे अशा दिवसाढवळ्या आणि रात्री अपरात्री घडणारे गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी गुन्हेगारांच्या बंदुकीचा धाक नाही तर पोलिसांच्या बंदुकीचा धाक असणं गरजेचं आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहमदनगर। आमच्या जर बातम्या तुम्हाला आवडत असतील तर आमचं हे चॅनल आजच सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।